11वा दिवस रात्री 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. मंडळी, कालचा कलगीतुराचा सामना आज बी रंगणार आहे. बघूया आज आपला मंच कसा रंगतोय ते. आजच्या भागात पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो आपल्या लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांचं, पूजा सावंत यांचं आणि मयूर वैद्य यांचं. बघूया बघूया आज उरलेल्या लावण्यवती काय धमाका करतात. स्टेज तोडतात का जाळतात. आमच्या पुंगळीला पडल्यात 1760 प्रश्न. कोण कुठं गेलं, का गेलं, कशासाठी गेलं, जत्रेला गेलंय का कुठं तालुक्याला गेलंय, लईबाई चौकशा. येते आमच्या जाऊबाई गावाची रमशा. कसं वाटतंय आता झालं, टेन्शन खतम. पाटील कोण भेटलं का इथे? कोण पाटील नाही भेटले. नाही भेटले? नाही आहे म्हणे ते इशारा करतायत. कसं काय पाटील, बरं आहे ना? सुरेखाताई खूप छान झाला डान्स. अशीच तुझी प्रगती होऊ दे. तुला माझी शुभेच्छा आहे. थँक्यू. एकतर ही लावणी मुळातच फ्युजन लावणी आहे त्यावेळेसची. ह्याचा जो वेस्टर्न रिदम आणि त्याच्यात तू ही चॅलेंज म्हणून घेतली आणि तू खूप छान निभावलीस त्याला. पाटील बरं आहे का, अहो बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. माझ्याकडनं तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्या लावणीमध्ये एक मिश्किलपणा आहे बघ, आणि तो मिश्किलपणा तू करेक्ट या लावणीमध्ये परफॉर्म केलास, त्यामुळे अगदी आमच्यापर्यंत पोहोचली ती. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट रमशा, मी खूप कनेक्ट करते तुझ्याशी. अनेक लोकांना माहित नाहीये की मी सुद्धा बॅडमिंटन खेळायचे. ओ वाव. मी शाळेत असताना स्टेट लेवल पर्यंत बॅडमिंटन खेळले. वा 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 वा. पण नंतर कल्चरल पण सुरू झालं आणि मग 10वीचा अभ्यास होता, अशी खूप सारी भीती घालण्यात आली आणि बॅडमिंटन माझं सुटलं. पण तू ते होऊ देऊ नकोस. तुला जे वाटतंय ते कर. तुला बॅडमिंटन खेळायचंय, तुला डान्स करायचंय आणि अजून भरपूर काही असणार आहे पुढे तुझ्या आयुष्यात. प्लीज त्याच स्पिरिटने, त्याच पॅशनने ते फॉलो करतो. येस. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आता पुंगळी येऊन गेली तर गावची चिंगळी सुद्धा आली पाहिजे का नको? आता आपल्या आदांची आतिषबाजी करायला येते आपल्या सर्वांची लाडकी चिंगळी.
अंकिता, रात्रीच्या वेळेस जेव्हा आभाळात नक्षत्र असतात, अनेक तारे असतात, चंद्र असतो आणि एक शुक्राची चांदणी असते आणि ती ज्या रात्री चमकत असते ना, तिच्या त्या तेजापुढे त्या चंद्राकडेही दुर्लक्ष होतं, अनेक नक्षत्रांकडेही दुर्लक्ष होतं. मला वाटतं ह्या शोची ती शुक्राची चांदणी तू आहेस. थँक्यू सो मच मॅम, दिस रिअली मीन्स अ लॉट. खरं तर तुझी हाईट अशी छोटी क्यूट आहेस तू, पण तू तुझ्या या परफॉर्मन्सनी खूप उंच झालेली आहेस. वाव, थँक्यू थँक्यू. खूप मस्त वाटलं हे ऐकून. माझ्या मताने तू त्या उंचीपर्यंत नक्कीच पोहोचली आहेस, थँक्यू त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. चिंगळे चिंगळी काय कमालच करते बाबा तू. जे ती मोमेंट केली ना ह्याशी, तू खूपच छान नाचली आहे आणि ह्या गाण्याला तू खरंच न्याय दिलेला आहे आणि तुला ते गाणं सूट होतंय. आणि तुमच्या ह्या 10 जणींमध्ये तू खूपच कोंबड्या बिंबड्या कोण पकडतं जास्त? एक पोरगी हीच पकडते का? किती कोंबड्या पकडल्या तू? 13 कोंबडे होते. बापरे, तुझा तर खूप मोठा पराक्रम आहे मग. अरे एवढंच नाही, हा, 40-42 खेकडे पकडले तिने. खेकडे? हो, काय प्राणी पकडायचं म्हटलं की पुढे पुढे जाते ती. असं आहे का? इथं वाघ पण आहे म्हणतात. नको हो, खरंय. नाही. बिबट्या वाघ तुला काय खाणार नाही. तू काय मालदार पार्टी नाहीये. तू कशी आहे? तो बिबट्या काय तुझी हाडं नाही खाऊ शकत. जो जाडा माणूस आहे त्याला तो पकडणार. खूप खूप शुभेच्छा आहे तुला. थँक्यू. मला खूप जास्त आवडेल तुम्ही तिघं स्टेजवर येऊन माझ्यासोबत नाचेल एकदा. थँक्यू. भारीच आहे तिचं खट्याळ वागणं. लिपस्टिक, नेलपेंट इतकंच तिचं मागणं. मी स्वागत करतो संस्कृती साळुंके हिचं.
मला मयूर सरांनी जे शिकवलेलं अदाकारी होती त्याचं खूप म्हणजे कौतुक वाटलं, कारण की लहानपणापासून जेव्हा मी मोठी होत होती एक्सप्रेसिव्ह चाइल्ड होती. मला एक्सप्रेशन्स आणि ते नौटंकी, तर हा नौटंकी हा शब्द माझ्या मम्मीने नेहमीच मला लावून ठेवला. पण त्या शब्द हा नेहमी असा नेगेटिव्ह वे मध्ये लावला की नको करू नौटंकी, नीट गुड गर्ल राहा, चांगली राहा. पण आय थिंक या मंचावरती ना ते अदाकारीमध्ये चेंज होऊन एवढं ब्युटिफुल झालंय. तर ह्याच्यासाठी मी खरंच मयूर सर तुम्हाला खूप 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 थँक्यू म्हणते. तुझ्यासाठी आलेलं गाणं हे 9व्या दशकातलं होतं. तू ज्या पद्धतीने हे गाणं केलंस ते तेवढ्याच नव्या दमाचं होतं. जो काही तू गॉगल स्टाईल मध्ये काढलाय आणि घातलाय, आणि तो पण मॅचिंग व्हाईट, क्या बात आहे. त्यामुळे तुझी कोरिओग्राफी खूप छान होती ह्याच्यात, आणि कुठलीही मुवमेंट तुझी कुठेही असं मला वाटलं नाही की ही डल गेली आहे. सगळ्या अतिशय सुंदर होत होत्या. थँक्यू सो मच. आज बघताना मला ती संस्कृती खऱ्या संस्कृतीसारखी वाटते आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीसारखी वाटते. आज जे ह्या शोला दाखवून द्यायचंय ते संस्कृतीने दाखवून दिलेलं आहे की मला आता ह्याच गावाचं पाणी हवं आहे, मी अशीच राहणार आणि अशाच भाषेत मी बोलणार. त्यामुळे खरी संस्कृती आज तू अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला दाखवलेली आहे. थँक्यू सो मच. खूप 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 शुभेच्छा आणि प्रेम. माझ्या परफॉर्मन्स सोबत माझी जी अदाकारी होती, म्हणजे माझे जे एक्सप्रेशन्स होते त्यांच्यावरती खूप काम केलेलं. आय थिंक त्यांना ते खूपच जास्त आवडलेलं आज, कारण की त्यांनी जे कॉमेंट्स दिले ते डायरेक्ट माझ्या हार्टला लागलेले. तर आय थिंक त्याच्याने आपल्याला कळत असेल की त्यांनाही आवडलं आणि होपफुली अख्ख्या महाराष्ट्राला तर आवडलंच असेल.
तुला माहितीये फर्स्ट टाइम मी लावणी परफॉर्म केली आहे स्टेजवर. मला थोडं बोलायचं. हो. झी मराठीवर आम्ही एक रियालिटी शो केला होता, तेव्हा तो माझा गुरु होता आणि मी कंटेस्टंट म्हणून होते. आज एक विद्यार्थिनी म्हणून मी तुला सांगेन की नटराजाचा वरद हस्त तुझ्यावर आहे मयूर, आणि तुझ्यात आम्हाला आमचा नटराज दिसतो. खरंच गंधर्व अवतरले. जरी कथ्थकचं अंग असलं तरी लावणी आणि कथ्थक ह्या जुळ्या बहिणी आहेत. मावशीच म्हटलं जातं. हा गाण्यातले आताचे जे अवभाव होते, ती नजाकत जी होती ना, अरे बापरे, असं घायाळ करत होती, घायाळ. चला तर बघूया पुढची लावण्यवती कोण आहे. स्वच्छते पायी बावधन वाड्याच्या गुळगुळीत झाल्या फरशा. काय खरंय का नाही वर्षा? दमलीस काय? हा थोडीफार. खूप ठिकाणं फिरून आलीस ना. हो. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, हो है ना? पूजा. हाय वर्षा. हॅलो. डान्स खूप जिव्हाळ्याचा विषय आहे ना. हो, डान्स माझा ऑक्सिजन आहे. ते आम्हाला ऍब्सोल्युटली तुझा परफॉर्मन्स बघून कळलं, कारण ही जी लावणी आहे ना स्पेसिफिक, या लावणीमध्ये खूप छान बीट्स आहेत. राईट. एक एक बीट तू पकडली होतीस सर. हो. मी जेव्हा 2 वर्षाची होती तेव्हापासून मी डान्सची ट्रेनिंग घेते. पण लावणी कधी केली होतीस का? लावणी खूप लहानपणाने केले. त्याच्यानंतर वेस्टर्न खूप कूल वाटायला लागलं, तर मग वेस्टर्नकडे डायव्हर्ट झाली आणि या शो थँक्स टू जाऊबाई गावात मी परत लावणी केली आणि आता परत मी ट्राय करणार. पण मग आता काय वाटतंय, वेस्टर्न पेक्षा लावणी कूल आहे की? मजा येते. इट्स कूलर. या इट्स कूलर. ऍब्सोल्युटली. आय हॅव माय ओन स्वॅग. या. ऑल द बेस्ट वर्षा. थँक्यू सो मच मॅम. लोणावळा, खंडाळा, वर्षा. हो. जसं तुला मी सांगितलेलं तसं तू बघितलंच. हो. आणि प्रत्येक आम्हाला हे शहर दिसलेलं आहे, गाव दिसलेलं आहे. थँक्यू थँक्यू. आणि याच्यावरती अभिनेत्री रेखाने तर अमेझिंग अभिनय आणि अमेझिंग नृत्य केलेलं आहे आणि कुठेही त्यांच्याकडे बघून वाटलं नाही की त्या साऊथ इंडियन आहेत. ते इतकं सुंदर त्यांनी ते निभावलं. पण तू पण काही कमी नाही निभावलं. तू पण छान केलं. त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू थँक्यू. वर्षा,
तुझा डान्स इतका म्हणजे रेखीव होता की तो लाजवाब. आणि पुढच्या वाटचालीला माझी खूप खूप शुभेच्छा आहे तुला. थँक्यू सो मच मॅम. मीन्स अ लॉट टू मी. मला एक लक्षात आलंय, हा. खास लावणी शिकलीस हो आपल्या या मोहिमेसाठी. हो पण स्वतः तू झुंबा शिकवतेस. हो हे माझी अशी एक इच्छा आहे की आपल्या या ज्या भावदांच्या भगिनी आल्यात हो. त्यातल्या एकीला कोणाला तरी तू शिकव ना. कोणाला वर्षाकडनं हिपहॉप आणि काय जॅझ कोणाला शिकायचंय? या नानी या. जा तूच घेऊन ये, मग ते येणार नाहीत. चला. आता मी बोलेल तेव्हा बोलायचं. व्हेरी गुड. करणं सोपं नाही ना? सोपं आहे? अवघड आहे. अवघड आहे? अवघड आहे. सोपे. क्या बात आहे आजी. आजींसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. नानी वा वा. लावणी बघितली का कधी? बघितली की. कधी? लहानपणापासून. लहानपणापासून? ऐकव एखादी लावणी, ऐकव की. मला वय येतं. अरे लावणी ऐकव. मी म्हणू वय. हा मग मी वय म्हणू. अगं लावणी गाणं का की. तुझा पदूर हातात गावला ग माझ्या जीवाला चटका लावला. काय बोलता कसंय मला एवढं सोडून बोलला. सोड पदर तिचा. जाऊ पदर घालूनच हे गाणं. हाय काय? मग झालं, संपलं की आता सोड मग. सोडलं की. हा चालले. बरं वा, नानीसाठी आणि आपल्या काकींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बरं बरं मी काय म्हणतो, जरा सगळ्या ग्रामस्थांनी एकदा करून दाखवा जरा. 1 2 3. पूर्ण इंडिया टूर केला आणि जिथे पण मी गेली ना, माझा हा क्यू असतो आमच्या झुंबामध्ये, जे माझा वर्ल्ड फेमस झालेला बोलतात. आणि इकडचे लोक पण आता त्यांना पण कळालं की माझं नाव आहे. महाराष्ट्रातला हर एक तरुण तिच्या कोवळ्या मनात नाजूक पिरतीचा जाळा इनायचा म्हणतोय. पण काय आहे, हातातलं बॉक्सिंग ग्लोव्ह बघून उलट पाय घेऊन पळतय. बॉक्सिंग क्वीन बनली आता लावणी क्वीन. येते आपल्या समोर स्नेहा भोसले.
लागला खोकला आम्हाला पण. मत आणणार आहे कोणीतरी? काय विचारायचं का? हो हो हो. स्नेहा यू आर सो क्यूट. स्नेहा आत्ता जर आम्ही तिघांपैकी बोललो की लावणीमध्ये काय काय कमी होतं, हे काय करायला हवं होतं, लिपसिंग मिस झालं, हे जर आपण तिघं बोललो तर मला असं वाटतं ती आपल्याला बोलेल की तुम्ही मला बॉक्सिंगच्या ह्याच्यात भेटा, बॉक्सिंग करून दाखवा, मग मी बोलेन तुम्हाला. बट खूप क्यूट प्रयत्न होता स्नेहा. मी एन्जॉय केलं. मी हा परफॉर्मन्स तुझा कधीच नाही विसरणार. थँक्यू सो मच. स्नेहा, येस सर. हे बघ, मला माहितीये डान्स आणि तुझा बिलकुलच काही संबंध नाहीये. कधीच. डान्स तुला आवडत असणार अर्थात. मला बघायला आवडतं पण मला करायला येत नाही. त्यामुळे हाच फक्त जो काही फरक आहे तोच. पण तू प्रयत्न केला त्याच्यासाठी हॅट्स ऑफ. थँक्यू. धन्यवाद. तुला पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. मी डान्सर नाहीये पण मी खूप एफर्ट्स टाकते आणि मी खूप आनंदित होती कारण की मी एक पण स्टेप विसरली नाही आणि पूर्ण गाणं मी कम्प्लीट केलं. ह्या परफॉर्मन्स मला सगळ्यात डिफिकल्ट हाच टास्क वाटला आजपर्यंत. 10 लावण्यवतींचे धमाकेदार परफॉर्मन्स आले. पण आता वेळ झाली कसली? निकालाची. मी आपले मान्यवर पाहुणे आहेत त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. सगळ्या जिंकल्या आहेत. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही नाव घेणार आहोत. कौतुक आहे तुमच्या सगळ्या मुलींचं, कारण बहुतांश मुली ज्या याच्यातल्या त्या डान्सर नाहीयेत किंवा या बॅकग्राऊंड मधल्या नाहीयेत. परंतु हा जो एक क्षण आहे आमचा की एकाचं नाव घ्यायचं, त्याच्यात थोडं आम्हालाही दुःख होतं. पण आमच्या तिघांच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या विनर आहात. सो बिग क्लॅप. आता आम्ही तिघं मिळून नाव घेणार आहोत. जाऊबाई गावाची आजची विनर आहे रसिका. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण मी हे मोहीम जिंकलेली आहे आणि मी या बावधनची लावण्यवती आहे. पूजा, सुरेखाताई, मयूर, तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं, तुमचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप समारंभाची. हा निर्णय घेणं तसं कठीण जातंय, पण काय करणार, आपल्या कार्यक्रमाचं स्वरूपच तसं आहे. बघूया आज आपलं एक गाव सोडून गावच्या वेशी बाहेर कोण जाणार. चला तर मग आपण भेटूया आपल्या पारावर. राम राम मंडळी. हा सोहळा मस्त रंगला, पण ज्यांच्यामुळे हा सोहळा भारी झाला त्यांचं आपण स्वागत करूया. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. महत्वाची वेळ आली आहे की नाही. पण निरोप समारंभाला जाण्याआधी घराला सध्या मालकीणबाई नाहीये, हो ना? रमशा, तुझ्यावर असलेली जबाबदारी तुला नीट पार पाडता आली नाही, त्याच्यामुळे वेळेआधीच तुझ्याकडनं तो अधिकार काढून घेतला गेला. तर आज घराला मिळणार आहे नवीन मालकीणबाई. या आठवड्यात ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्या टॉप 3 स्पर्धकांची नावं मी घेणार आहे. सगळ्यात पहिलं नाव आहे श्रेजा म्हात्रे. दुसरं नाव आहे रसिका ढोबळे. आणि तिसरं नाव आहे अंकिता मिस्त्री. बरं, आता मी सांगणार आहे घरातली मालकीणबाई कोण ठरणार आहे ते. या आठवड्याची मालकीणबाई आहे अंकिता मिस्त्री. ही खूप महत्वाची जबाबदारी. बरं, योग्य त्या पद्धतीने जबाबदाऱ्या सगळ्या वाटून दे. आणि तर द्यायचं नाहीये,
ती पार पडते का नाही कम्प्लीट हे पण बघायचंय. आणि मालकीणबाई ती मालकीणबाईच दिसली पाहिजे. आता मी सांगणार आहे या आठवड्यातल्या गुणसंख्यांवरून बॉटम 3 मधल्या 3 जणींची नावं. मतदानाच्या वेळी जास्त मतं मिळालेत तेही वेशी बाहेर काढण्यासाठी. ती 3 नावं आहेत. स्नेहा भोसले. एक्सपेक्टेड. दुसरं नाव आहे हेतल पाखरे आणि मोनिशा आजगावकर. तुम्हाला कोण वाटतं की आज या गावच्या वेशीबाहेर गेलं पाहिजे? रमशा, स्नेहा, वैष्णवी, हेतल. स्नेहा. काही टास्क मध्ये थोडी पाठीमागे हेतल राहते म्हणून मी हेतलचं नाव घेते. संस्कृती. हेतल. अर्ध्या जणांचे मत आहे की तू गेली पाहिजेस. अर्ध्या जणींना असं वाटतं की तू गेली पाहिजेस. काळू बाळू. काय म्हणायचं? एक्सपिरियन्स खूप मस्त होता. खूप चांगल्या लोकांना भेटली. खूप मजा आली. माझी इमोशनल अटॅचमेंट 5 लोकांबरोबर जास्त होते. फ्रेंडशिप जे झाले जे बॉन्ड फॉर्म झाले ते मिस करणार. संस्कृती, तुम्ही तुमचा प्रवास एकत्र सुरू केला होता. एका घरात राहिला होता तुम्ही. आय थिंक त्यामुळे हे खूप मोठं असं धक्का लागतोय कारण की आम्ही एका घरात राहून ऑलमोस्ट एका थालीमध्ये खाऊन असे मोठे झालो या गावात. ती जर्नी आता एंड नाही म्हणजे बिलिव्हेबल नाही वाटत आहे हे. आता असं वाटते उद्या पण ती परत घरीच राहणार आहे. मनीषा, गावातून तू आज चाललीस. येस. या मातीतून काय शिकलीस तू? फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे. नवीन लोकांना भेटली. खूप मस्त वाटलं. मनीषा. येस दादा. तू तुझी बॅग घेऊन शेवटचं या वाड्याला तू बाय करा बस. जगभरात फिरून फोटो क्लिक करणाऱ्या या मोनिशाने गावात आल्यावर डोळ्यात पहिलं क्लिक केलं ते या गावाचं दृश्य. ती या गावात आली. इथल्या मातीशी तिची घट्ट अशी नाळ जुळली. येथील प्रत्येक मोहीम तिने जिद्दीने चिकाटीने फत्ते करण्याचा प्रयत्न केला. पण तोंडाशी आलेला घास थोडक्यात निघून गेला आणि जाऊबाई गावाचा तिचा प्रवास इथेच थांबला. हा प्रवास जरी इथे थांबला असला तरी या गावात घालवलेले सारे क्षण तिच्या टॅटू प्रमाणे तिच्या मनावर गोंधळ बनून राहतील यात मात्र शंका नाही. मी काहीतरी करून निघालीये ज्याच्यात मी फार खुश आहे. मला खुशीनी विदाई भेटते. मी माझ्या घरी चालली आहे चेरी स्मोकी बरोबर. तर मंडळी, मोनिशाचा प्रवास आज संपला. तिला गावच्या वेशी बाहेर जावं लागलं. पण तरीही गावची संस्कृती ती तिच्या सोबत घेऊन गेली. भेटूयात उद्याच्या भागात तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. बाळू, आजचा दिवस आपल्या मुलींसाठी किती अवघड होता रे. अवघड होता गाडी. म्हणजे ग्रामीण संस्कृतीशी आणि मनोरंजनाशी त्यांची एवढी गट्टी जमली आज. पण इतक्या दिवसात ज्या मैत्रिणीशी गट्टी जमली ती सोडून गेली. त्याचं थोडं वाईट वाटतं. हे बाळू, तुला एक विचारू, तू मला कधी सोडून नाही जाणार ना? हाणू का तुला अशी? अरे काळू, तुला कसा सोडून जाईल मी? येडायस का? चल. येड्या, अरे आपली दोस्ती म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. आपली दोस्ती कधी तुटणार नाही. आणि तुला सांगतो आता या मुलींची बी दोस्ती काही तुटणार नाही. जे जाऊबाई गावात आणि आपल्या गावकऱ्यांशी त्यांची जी नाळ जोडली ना ती कधी तुटणार नाही. हा, आता माणूस म्हटल्यावर चुका होतात पण चुकामधनच माणूस शिकतो ना गाड्या. आणि ह्या अनुभवांतूनच अशा चुका करत करत करतच माणूस यशाचं शिखर गाठतं. वा 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 वा. महाराज पायापासून पडतो. पायाच पडतो. अरे तुमच्या पायाच काय तुम्ही